नमस्कार मित्रो. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमधील अभियोग्यता चाचणीचा फॉर्म भरणे, परीक्षा देणे, त्यानंतर परीक्षेचा निकाल लागणे आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या भरतीतील प्रेफरन्स म्हणजेच प्राधान्यक्रम देणे या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण लवकरच पोहोचत आहोत. मित्रहो, आपल्यातील काही उमेदवार 2017च्या भरतीमध्ये होते, तर काही उमेदवारांनी 2022ची अभियोग्यता चाचणी दिलेली आहे. 2017च्या भरतीमधील उमेदवारांना प्राधान्यक्रम कसे भरावेत याचा भरपूर अनुभव आहे. याचे कारण म्हणजे त्या एकाच भरतीमध्ये जवळजवळ 5 ते 7 वेळा त्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिले होते. 2022च्या भरतीमधील उमेदवारांना ही पहिलीच प्राधान्यक्रम देण्याची वेळ आहे. त्यामुळे आपल्यातील बरेच उमेदवार हे प्राधान्यक्रम देण्याच्या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ आहेत. बरेच उमेदवार हे प्राधान्यक्रम कसे द्यावेत याबाबतीत गोंधळून गेलेले आहेत. प्रेफरन्स म्हणजेच प्राधान्यक्रम म्हणजे काय? प्राधान्य कसे द्यावे? प्राधान्यक्रम देताना कोणती काळजी घ्यावी? प्राधान्यक्रम द्यायला चुकलो तर माझे सिलेक्शन होणार नाही, असे अनेक प्रश्नांमुळे उमेदवार गोंधळून गेलेले आहेत. उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा काही लोक घेत आहेत. प्राधान्यक्रम कसे भरावेत यासाठी मुलांकडून पैसे उकळत आहेत. ही बाब माझ्या ज्यावेळी लक्षात आली, त्यावेळी मला माझ्याकडे प्राधान्यक्रम भरण्याबाबतची जी माहिती आहे ती आपल्यासमोर शेअर करावीशी वाटली. म्हणूनच या व्हिडिओची मी निर्मिती करत आहे. प्राधान्यक्रम देणे हा या शिक्षक भरतीतील एक महत्त्वाचा टप्पा असून येथेच आपणाला कोणती शाळा मिळणार आहे हे ठरणार आहे. मित्रहो, सुरुवातीला आपण प्राधान्यक्रम देणे म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊया. पवित्र पोर्टल वरती शिक्षक भरतीसाठी विविध आस्थापना जाहिराती अपलोड करतात. या सर्व आस्थापना राज्यभरातून असतात, जसे की जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, खाजगी अनुदानित संस्था, खाजगी विनाअनुदानित संस्था अशा आस्थापना पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड करतात. या सर्व आस्थापनांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये आपल्याकडे असलेल्या पात्रतेच्या आधारे आणि आपल्या प्रवर्गानुसार ज्या आस्थापनांमध्ये जागा रिक्त आहेत त्या आस्थापनाच्या जाहिराती आपल्या लॉगिनला दिसणार आहेत. आता या आस्थापनांपैकी आपल्याला जास्तीत जास्त सोयीच्या आस्थापना पासून ते गैरसोयीच्या आस्थापनापर्यंत असे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे असतात. मित्रहो, प्राधान्यक्रम देत असताना ही प्रक्रिया आपल्याला सुरुवातीपासून कशी चालते हे आपण आज पाहणार आहोत. आपण सर्वांनी पवित्र प्रणालीवरती आपली नोंदणी केलेली आहे. नोंदणी करताना आपण आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता आणि वेगवेगळ्या इतर माहिती आपण पवित्र प्रणालीवरती नोंदवलेली आहेत. त्याचबरोबर आता विविध आस्थापना पवित्र पोर्टलवरती त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवरती अपलोड सुद्धा करत आहेत. सर्व आस्थापनांच्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर उमेदवारांना या जाहिराती त्यांच्या लॉगिनला पाहण्यासाठी मिळणार आहेत. उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवरती जनरेट प्रेफरन्स हा टॅब उपलब्ध करून दिला जाईल. ज्यावेळी जनरेट प्रेफरन्स या ऑप्शनवरती आपण क्लिक करू, त्यावेळी पवित्र पोर्टलवरती ज्या ज्या आस्थापनांवरती आपल्याला आपल्या आरक्षणानुसार आणि आपल्या पात्रतेनुसार जागा उपलब्ध आहेत ते प्रेफरन्स आपणाला जनरेट होणार आहेत. आपण जसं स्क्रीनवरती पाहत आहात तर आपणाला असा जनरेट प्रेफरन्स नावाचा टॅब ओपन होईल. त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपणाला प्रेफरन्स अशा पद्धतीनं जनरेट होतील आणि याची PDF आपणाला डाउनलोड सुद्धा करता येईल. हे जे प्राधान्यक्रम जनरेट होणार आहेत ते आपल्या पात्रतेनुसार आणि आरक्षणानुसार जनरेट होत असतात. त्यामुळे आपल्या पात्रतेनुसार आणि आरक्षणानुसार आपणाला कमी अधिक प्रेफरन्स हे जनरेट होणार आहेत. आपण हे जे काही प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत त्याची PDF आम्ही स्क्रीनवरती दिसते आपणाला बाण करून दाखवलेले आहे. तर तिथे क्लिक करून आपण ही PDF डाउनलोड करू शकता. तर आपण पहिला सुरुवातीला ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपणाला दुसरं काम काय करायचं आहे पहा. तर
जे काही प्रेफरन्स आपल्याला जनरेट झालेले आहेत त्याच्या समोर असं भिंगासारखा एक सिम्बॉल असतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या आस्थापनाची जाहिरात आपल्याला काय करता येते, डाउनलोड करून घेता येते. तर ती प्रत्येक जाहिरात जर समजा तुम्हाला 50 प्रेफरन्स जनरेट झाले, तर 50 आस्थापनांची जाहिरात आपण डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि ही जाहिरात डाउनलोड करून झाल्यानंतर आपणाला प्रेफरन्स कसे द्यायचे आहेत हे पाहायचं आहे. आता महत्वाचं काय आहे, की पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे, की आपणाला प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर ते सर्व प्रेफरन्स काय करायचे आहेत, डाउनलोड करून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक आस्थापनाची जाहिरात डाउनलोड करून घ्यायची आहे. ही जाहिरात डाउनलोड झाल्यानंतर मी तुम्हाला एक उदाहरणादाखल स्क्रीनवरती एक जाहिरात दाखवतोय. तर ह्या जाहिरातीमध्ये प्रत्येक जाहिरातीमध्ये आपल्याला चेक काय करायचं आहे पहा. तर पहिली गोष्ट, समजा मी ओबीसीचा कॅन्डिडेट आहे. तर मला ओबीसीच्या जागा इथं अवेलेबल आहेत का? तर आपल्या स्क्रीनवरती आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की इथं ई-माव आपल्याला किती जागा रिक्त आहेत, इथं 29 जागा दिसत आहेत. त्याच पद्धतीनं आपण जर खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा जागा उपलब्ध आहेत का पाहायचं, तर इथं खुल्या प्रवर्गासाठी 0 जागा उपलब्ध आहेत. तर आपणाला ही जी जाहिरात म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटला ही जाहिरात जनरेट होणार आहे. ओपनच्या कॅन्डिडेटला ही जाहिरात जनरेट होणार नाही. कारण का? तर ओपनच्या जागा इथं नसल्यामुळे ही जाहिरात त्याच्या लॉग इनला किंवा त्याच्या प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर ही जाहिरात दिसणार नाही. ही जाहिरात दिसणार कुणाला पहा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर विजे त्याच्यानंतर भजक, भजब आणि त्याच्यानंतर भजड या लोकांना ही जाहिरात दिसेल आणि ईडब्ल्यूच्या लोकांना. अशा पद्धतीने ही जाहिरात दिसेल. आणि ही जाहिरात कोणाला दिसेल, इकडे फक्त इतर मागास प्रवर्गाची जाहिरात आहे म्हणून नाही. समजा तो कॅन्डिडेट ह्यापैकी कुठल्या पदाला इलिजिबल असेल, म्हणजे ह्या किती 5 पदं दिलेली आहेत वेगळी वेगळी. या 5 पदापैकी एका कोणत्या तरी पदाला तो कॅन्डिडेट काय असणार आहे, इलिजिबल असणार आहे. समजा तो कॅन्डिडेट सायन्स मॅथचा असेल, तर आणि एक कॅन्डिडेट आहे जो की सायन्स मॅथ्स आहे आणि ओबीसी आहे. तर अशा कॅन्डिडेटला ही जाहिरात काय दिसणार आहे, त्याच्या लॉग इनला दिसणार आहे. ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये अजून एक आहे, की ही जाहिरात त्याला समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पद जर 0 असतील, तर त्या कॅन्डिडेटला ही जाहिरात दिसणार नाही. कारण ओबीसी असेल आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त इथं पद 3 दिसत आहेत. पण इथं जर समजा 0 असतील, तर इतर मागास प्रवर्गामध्ये जे की सर्वसाधारण गटामध्ये येणारे उमेदवार आहेत किंवा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त येणारे जे उमेदवार आहेत त्यांना ही जाहिरात येणार नाही. फक्त समांतर आरक्षणवाल्यांना ही जाहिरात येऊ शकते. ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे पहा, पुन्हा एकदा सांगतोय मी. आपल्याकडे जे काही प्रेफरन्स जनरेट होणार आहेत, त्या प्रत्येक प्रेफरन्सची पीडीएफ आपण पहिला सुरुवातीला डाउनलोड करून घेणार. त्यानंतर त्या प्रेफरन्स मधील प्रत्येक आस्थापनेसमोर जाऊन त्यांची इंडिव्हिज्युअल जाहिरात आपण डाउनलोड करून घेणार आणि प्रत्येक जाहिरातीमध्ये आपण हे पाहणार की आपल्या विषयाची जागा आहे का, सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार जागा आहे का, ओपन प्रवर्गासाठी जागा आहे का, या सर्व घटकांची आपण काय करून घेणार, पहिल्यांदा खातरजमा करून घेणार. कारण काय होतं कधी कधी मागच्या भरतीमध्ये चुकून किंवा सिस्टम एरर मध्ये आपणाला आपण ज्या पदासाठी पात्र आहे ते पद तिथं असतं, पण आपल्या आरक्षणाचा कोटा तिथं नसतो आणि आपल्याला ती जाहिरात येते. त्यामुळे काय करायचं आहे मित्र हो, सर्व जाहिराती आपल्याला काळजीपूर्वक पाहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट काय आहे पहा, तर प्रेफरन्स कसे ठरवायचे. प्रेफरन्स जनरेट झाले, आपण पाहिलं आपल्या पदानुसार जाहिरात आहे का, आरक्षणानुसार जाहिरात आहे का, ओपनची जागा आहेत का त्याच्यामध्ये. आता याच्यानंतर ना आपणाला प्रेफरन्स ठरवायचे कसे आहे. तर काय करायचं पहा मित्रांनो, आपल्याकडे जे काही प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत त्यातले विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू असे त्या प्रेफरन्सचे वेगवेगळे भाग करायचे. मग त्या ज्या आपण ज्या जाहिराती डाउनलोड केलेल्या असतील त्यातल्या विथ इंटरव्ह्यूच्या जाहिराती आपण बाजूला करायच्या, विदाउट इंटरव्ह्यूच्या जाहिराती बाजूला करायच्या. आता सुरुवातीला प्रेफरन्स देताना
सुरुवातीचा जो राऊंड लागत असतो तो विदाऊट इंटरव्ह्यूचा लागत असतो मित्र. तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण निवडताना विदाऊट इंटरव्ह्यूच्याच शाळा निवडायच्या आणि ह्या शाळा निवडताना या शाळा ह्या आपल्या स्वतःच्या जिल्ह्यापासून ते आपल्यापासून गैरसोयीच्या म्हणजे आपल्या सोयीच्या सोयीच्या शाळांपासून ते गैरसोयीच्या शाळांपर्यंत अशा पद्धतीनं आपण प्रेफरन्स जनरेट करायचे आहेत. आणि हे प्रेफरन्स जनरेट करत असताना त्याला दुसरा क्रायटेरिया हा लावायचा आहे की उच्च पदापासून ते कनिष्ठ पदापर्यंत. म्हणजे काय, एखादा कॅन्डिडेट 1ली ते 12वी साठी इलिजिबल असतो. ठीक आहे. आणि ह्या 1ली ते 12वी पर्यंत जो इलिजिबल असणारा कॅन्डिडेट आहे तर त्या कॅन्डिडेटने काय करायचं आहे पहा. तर 1 ते 5 चा एक स्तर असतो, त्यानंतर 6 ते 8 चा एक स्तर असतो, त्यानंतर 9-10 चा एक स्तर असतो आणि एक 11-12 चा स्तर असतो. तर अशा कॅन्डिडेटनी काय करायचं, तर प्राधान्यक्रम देताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की आपणाला जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत ते वरच्या उच्च पदापासून पहिला प्राधान्यक्रम समजा माझ्या सोयीचं ठिकाण आहे म्हणजे माझा स्वजिल्हाच असेल तर स्वजिल्ह्यामध्ये 11वी-12वीला विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आल्यात का पाहायचं, त्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा. त्यानंतर 9-10च्या जागा आल्यात का पाहायचं तर त्याला दुसरा प्रेफरन्स द्यायचा आले असतील तर. 6 ते 8च्या जागा आल्यात का पाहायचं त्याला तिसरा प्रेफरन्स द्यायचा. आणि 1 ते 5च्या जागा आल्यात का पाहायचं आणि मग त्याला चौथा प्रेफरन्स द्यायचा. भले 11 ते 12ला एक जागा का असेना तुम्ही 11 ते 12ला प्रेफरन्स द्यायचा. काय होतं, ज्यावेळी कमी जागा असतात त्यावेळी लोक कधी कधी प्रेफरन्स देत नाहीत. आता मी सांगितल्यानंतर सगळेजण देतील, पण सगळ्यांनी या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी व्हायचं आहे 11 ते 12च्या. त्यानंतर 9 ते 10चा प्रेफरन्स द्यायचा, एक 6 ते 8चा द्यायचा, 1 ते 5चा द्यायचा. सर्वात जास्त जागा या 1 ते 5च्या असतात नेहमी. ठीक आहे. पण लोक काय करतात, जे लोक 1 ते 12ला एलिजिबल आहेत ते काय करतात, माझं पहिला सिलेक्शन व्हावं, इथं सगळ्यात जास्त जागा आहेत म्हणून पहिला 1 ते 5लाच प्रेफरन्स देऊन बसतात. तर प्रेफरन्स देताना ही चूक करायची नाही, लक्षात घ्या. प्रेफरन्स देताना आपल्या सोयीचा जिल्हा आपल्याला पाहायचा आहे. आपल्या सोयीचा जिल्हा म्हणजे काय, तर सोयीचा जिल्हा म्हणण्यापेक्षा सोयीची आस्थापना किंवा ती शाळा ती आपल्याला पाहायची आहे. जसं की आता मी कोल्हापूरचा रहिवासी आहे. तर कोल्हापूरचा मी प्रॉपर कोल्हापूर सिटीमध्ये राहतोय. तर मी कोल्हापूर सिटीमध्ये जर राहत असेल तर मला पहिल्यांदा प्राधान्यक्रम कोणता देणं आवश्यक आहे. पहिला पाहायचं कोल्हापूर मनपाची जाहिरात आली का, तर आली असेल तर माझा पहिला प्राधान्यक्रम काय राहील, कोल्हापूर मनपाची जाहिरात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्राधान्यक्रम काय असेल माझा, की विदाऊट इंटरव्ह्यूची कुठली खाजगी संस्था आलेली आहे का, तर आली असेल तर आणि ती बरोबर माझ्या म्हणजे मी आता सिटीमध्ये राहतोय तर माझ्या घरापासून 5-10 किलोमीटर अंतरावरती आहे का, तर ठीक आहे, तर ती संस्था राहील. किंवा मग जिल्हा परिषद. जिल्हा परिषदला तिसरं स्थान देण्यामागचं कारण हे आहे की जिल्हा परिषदांची नेमणूक तुम्हाला पहिला जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं जाईल आणि त्या जिल्हा परिषदेमधून तुम्हाला कोणती शाळा दिली जाणार आहे ती तुमच्या गावाजवळची असणार आहे का तुमच्या तालुक्यात असेल नसेल, तुमच्या तालुक्याच्या बाहेरची शाळा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळं हे प्राधान्यक्रम देत असताना पहिला प्राधान्यक्रम काय राहील, तुमच्या गावाजवळ म्हणजे तुमचं जिथं घर आहे, समजा मी कोल्हापूर सिटीमध्येच राहतोय तर मला सिटीमध्ये काय जवळ आहे, मनपाच्या शाळा जवळ पडणार आहेत मला. कारण कोल्हापूर सिटीचा एरिया समजा 12 किलोमीटर बाय 12 किलोमीटरचा आहे तर मला ह्या 12 किलोमीटरच्या एरियामध्येच जॉब मिळते. त्यामुळे मी कोल्हापूर महानगरपालिकेला पहिलं प्राधान्यक्रम देईल. त्यानंतर दुसरं प्राधान्यक्रम मी कोणाला देईल, तर माझ्या जवळपास असणारी खाजगी संस्था. ठीक आहे. म्हणजे काय, एखादी खाजगी संस्था असेल आणि त्याचे जास्त म्हणजे त्यांचे जास्त शाखा नसतील तर अशी संस्था आपण शोधायची जेणेकरून आपल्याला आपल्या गावाजवळची शाळा मिळेल किंवा आपल्या घराजवळची शाळा मिळेल. त्यानंतर ना तिसरा प्रेफरन्स जो द्यायचा आहे तो जिल्हा परिषदला द्यायचा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मग अ, त्यानंतर आपल्याला ज्यावेळी जिल्हा परिषदला आपण सिलेक्ट होऊ जिल्हा परिषदेच्या यादीमध्ये, त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळी आपलं समुपदेशन केलं जाईल त्या यादीमध्ये नाव आल्यानंतर त्या समुपदेशनामध्ये आपल्याला जी शाळा मिळेल ती शाळा आपल्या तालुक्यातली मिळेल किंवा तालुक्याच्या बाहेरची मिळेल, पण ती आपल्या जिल्ह्यातली असेल. त्यामुळे आपण ती जिल्ह्यातली शाळा स्वीकारायची आहे. मग त्याच्यामध्ये आपली जिल्हांतर्गत बदली होऊ शकते अजून. आपली फक्त बदली प्रक्रिया 21 जूनच्या नियमानुसार काय बंद झालेली आहे, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद झालेली आहे. पण म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातून
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायची प्रक्रिया बंद झालेली आहे, पण जिल्ह्यातल्या जिल्ह्यात आपली बदली इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळं सुरुवातीला आपण आपल्या जिल्ह्यात राहायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपणाला आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जायचा प्रयत्न करायचा आहे. सेम क्रायटेरिया आपणाला काय करायचे आहेत, आपल्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हेच क्रायटेरिया वापरायचे आहेत. जसं की विदाऊट इंटरव्ह्यूसाठी लावले, तसेच विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आपण हेच क्रायटेरिया वापरायचे. म्हणजे आपल्या जिल्ह्यातली शाळा असली पाहिजे, आपल्या घराजवळ असली पाहिजे. त्यानंतर दुसरं काय करायचं आहे आपल्याला, मग आपल्या गैरसोयीच्या शाळा म्हणजे आपल्या जिल्ह्यापासून आपल्या घरापासून लांब लांब लांब, म्हणजे माझा आता कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या संस्थांमध्ये असं होईल की मी अशा ठिकाणी राहतोय की मला पलीकडच्या जिल्ह्यातली पण आपल्या जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवरची शाळा सुद्धा आपल्याला मिळू शकते. तर अशा पद्धतीचे विचार करून आपण प्रेफरन्स द्यायचे आहेत. आता हे जे काही आपल्याला प्रेफरन्स जनरेट झाले, मगाशी आपण पाहिलं की आपल्याला प्रेफरन्स जनरेट होतात. ते प्रेफरन्स जनरेट झालेले आपल्याकडे एक यादी असते. यादी आपण PDF आपण डाउनलोड करून घेतलेली असते. तर त्या PDF वरती आपण काय करायचं, पेनानं लिहून ठेवायचं की 1 नंबरचं प्राधान्यक्रम कोणाला देणार, 2 नंबर कोणाला देणार, 3 नंबर कोणाला देणार. आणि हे 1, 2, 3 नंबर कसे द्यायचे आहेत, आपल्या जिल्ह्यानुसार किंवा आपल्याला सोयीचं असलेल्या शाळांनुसार अशा पद्धतीनं ते प्रेफरन्स द्यायचे. आता प्रेफरन्स म्हणजे काय, तर आपल्या सोयीनुसार प्राधान्य, आपण कुठल्या शाळेला पहिला प्राधान्य देतोय. भले मी पहिलं प्राधान्य असं दिलं, समजा कोल्हापूर महानगरपालिकेला सायन्स मॅथची एक जागा आली आणि एक ओपनची जागा आली, तर मी काय करेल पहिलं, आणि जिल्हा परिषदला काय झालं, जिल्हा परिषदला 200 जागा आल्या सायन्स मॅथच्या आणि प्रेफरन्स किती आले, सॉरी, जिल्हा परिषदला 200 जागा आल्या, माझ्या कास्टच्या समजा ओबीसीच्या एक 10 जागा असतील आणि ओपनच्या एक 50 जागा असतील. तर असं जर झालं तर मी पहिला प्राधान्यक्रम जिल्हा परिषदला द्यावं का जिथं एक जागा ओपनची आहे आणि एक जागा सायन्स मॅथची आहे तिथं द्यावं. तर माझं तुम्हाला एक सजेशन राहील की तुम्ही जो प्रेफरन्स देणार आहे तो तुमच्या सोयीनुसार असला पाहिजे. म्हणजे तिथं जागा जास्त आहेत म्हणून तिथं प्रेफरन्स देणं हे चुकीचं राहील, आणि जागा इकडं कमी आहेत म्हणून तिथं प्रेफरन्स द्यायचाच नाही, त्याला शेवटचा प्रेफरन्स द्यायचा, हे चुकीचं राहील. हे आपण पुढे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून पण घेणार आहोत. तर प्रेफरन्स देताना काय महत्वाचं आहे, आपल्या जवळची शाळा देणं महत्वाचं आहे. आणि काही लोकांसाठी एक माझं सांगणं राहील की काही लोक असे असतील की महिला वर्ग असेल किंवा काही अपंग वगैरे असे लोक असतील, सॉरी दिव्यांग लोक असतील, तर या लोकांसाठी माझं एक सांगणं आहे की, किंवा असे नॉर्मल लोक पण असतील की त्यांना त्यांचं जे काही त्यांच्या म्हणजे त्यांचं जे घर आहे तिथं त्यांचं वेगवेगळी शेती वगैरे आहे, मग ती शेती कोण बघणार, असं जर असेल आणि ते जर जिल्हा सोडून जायला तयार नसतील, तर अशा उमेदवारांसाठी माझं एक सांगणं आहे की तुम्ही प्रेफरन्स देताना तुमचा जिल्हा सोडून, म्हणजे तुम्ही जिथं जायला इच्छुक आहे असेच प्रेफरन्स तुम्ही द्या. तुम्ही ज्या ठिकाणी जायला इच्छुकच नाही, म्हणजे भले तुमचं सिलेक्शन होत असेल आणि तुम्ही तिकडे जाणारच नसाल सिलेक्शन झाल्यानंतर, तर असे प्रेफरन्स तुम्ही देऊ नका. कारण चुकून जर तुमचं सिलेक्शन तिकडे झालं तर प्रॉब्लेम काय होईल, एखादा कॅन्डिडेट ज्याला खरंच गरज आहे त्या जिल्ह्यातलाच आणि तो तिथं जर लागणार असेल तर तो लागणार नाही. कारण अपात्र गैरहजरची यादी ह्या वर्षी लागली म्हणजे 2017च्या भरतीमध्ये, म्हणून आपल्या भरतीमध्ये लागेलच असं सांगता येत नाही. कारण त्यासाठी भरपूर मुलांनी प्रयत्न केले होते. आताच्या भरतीमध्ये तसे प्रयत्न केले जातील, पण 5-5, 6-6 वर्ष त्याच्यासाठी वेटिंग पिरियड असतो. त्यामुळं माझं सांगणं काय राहील की ज्याच्याकडे बाबा मला हा जिल्हा सोडून जायचाच नाही, अशा लोकांनी काय करू नका, जिथं जायचं नाही म्हणजे ज्या गावाला जायचं नाही त्या गावचं तिकीट काढू नका. तसंच ज्या शाळेत तुम्हाला जायचंच नाही त्या शाळेचा प्राधान्यक्रम तुम्ही देऊ नका. हे एक सांगायचं. आता काय करू, आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. एक XYZ कॅन्डिडेट आहे, तो BSc मॅथ्सचा आहे आणि त्याचा स्कोर 125 आहे, त्याचा प्रवर्ग ओबीसी आहे आणि तो कोल्हापूरचा आहे. सिमिलर एक एबीसी कॅन्डिडेट आहे, त्याचं क्वालिफिकेशन BSc BEd DEd TET 2 पास आहे, 120 मार्क आहेत त्याला, तो ओबीसी आहे आणि तो कोल्हापूरचा आहे. ठीक आहे. आता ह्या दोघांची कॅटेगरी सेम असल्यामुळं
आणि ह्यांचा विषय पण सेम असल्यामुळं या दोघांना जे प्रेफरन्स जनरेट होणार आहेत ते सेम प्रेफरन्स जनरेट होणार आहेत. ठीक आहे. तर ह्या लोकांना जे प्रेफरन्स जनरेट झाले ते समजा हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 प्रेफरन्स यांना जनरेट झालेले आहेत. ठीक आहे. झेडपी कोल्हापूर, सांगली, झेडपी सोलापूर, झेडपी नाशिक, झेडपी वर्धा, झेडपी नागपूर, झेडपी नांदेड, त्यानंतर झेडपी सॉरी महानगरपालिका कोल्हापूर, महानगरपालिका ठाणे आणि महानगरपालिका मुंबई. तर ही प्रेफरन्स यांना जनरेट झालेले आहेत. ठीक आहे. तर आता पहिला कॅन्डिडेट आहे कॅन्डिडेट 1 जो की आपल्याकडे थोडंसं येलोइश कलरमध्ये किंवा थोडंसं त्या सिमिलर टाईप कलरमध्ये आपल्याला दिसतोय. त्यानं काय केलं प्रेफरन्स देताना त्यानं विचार काय केला की बाबा आपल्याकडे नांदेडला सायन्स मॅथच्या 201 जागा आहेत. त्यामुळे आपण काय करू त्याला पहिला प्राधान्य देऊ. हा रहिवासी आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्टचा लक्षात घ्या. पण त्यानं काय केलं विचार करताना काय केला तर नांदेडला सायन्स मॅथच्या 201 जागा आहेत. त्याचबरोबर ओबीसीच्या 108 जागा आहेत. त्यामुळे त्यानं त्याला पहिला प्राधान्यक्रम दिला. त्यानंतर सोलापूरला 129 जागा आहेत. ओपन ओबीसी दोन्हीला जागा आहेत. म्हणून त्याला दुसरा प्रेफरन्स दिला. म्हणजे त्यानं काय विचार केला की जिथं जास्त जागा असतील तसं त्यानं आपण उलट म्हणजे त्या क्रमानं कमी जास्त जागेपासून कमी जागेपर्यंत असा तो क्रम लावत गेलाय पहा. नांदेड, सोलापूर, नाशिक, सांगली, वर्धा, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, ठाणे, कोल्हापूर अशा पद्धतीने. त्याचे मार्क आहेत 125. पण दुसरा कॅन्डिडेट जो आहे जो की ग्रीन कलर मध्ये आहे त्यानं काय केलं त्यानं ठरवलं की आपणाला प्रेफरन्स जे द्यायचे आहेत ते कसे द्यायचे आहेत आपल्या स्वजिल्ह्यापासून द्यायचे आहेत. मग त्यानं ठरवलं की झेडपी कोल्हापूर पहिला देऊ कारण तो स्वतः कोल्हापूरचा रहिवासी आहे. त्यानंतर महानगरपालिका देऊ कोल्हापूरची. त्यानंतर जवळचा जिल्हा सांगली आहे. त्याच्यानंतर सोलापूर आहे, नाशिक आहे, मग ठाणे महानगरपालिका, मग मुंबई महानगरपालिका, मग झेडपी नांदेड, वर्धा झेडपी, त्यानंतर नागपूर झेडपी. अशा पद्धतीचं त्यानं प्रेफरन्स दिले. पहिल्यानं काय केलं जास्त जागा कुठे आहेत याचा विचार केला आणि दुसऱ्यानं काय केलं तर आपल्या जवळचा जिल्हा कोणता आहे याचा विचार केला. ठीक आहे. हे दोन्ही कॅन्डिडेट एकाच भरतीमध्ये सहभागी आहेत. आता आपण काय करू या दोघांनी दिलेल्या प्रेफरन्सचा परिणाम कसा होतो याचं आपण पुढे जाऊन एक्सप्लेनेशन पाहू. तर आपल्याकडे कॅन्डिडेट 1 आहे, कॅन्डिडेट 2 आहेत. एकाला जास्त मार्क आहेत 125 आणि एकाला 120 मार्क आहेत. तर ज्याला 125 मार्क आहेत त्यानं विचार काय केला जिथं जास्त जागा असतील तिथं आपण अप्लाय करू आणि ज्याला कमी मार्क होते थोडेसे 5 मार्क कमी होते त्यानं विचार काय केला की बाबा आपण आपल्या स्वजिल्ह्यापासून सुरुवात करू कारण आता जिल्हा बदली होणार नाही. भविष्यामध्ये जिल्हा बदलीचा जो जी आर आहे तो रद्द होईल नाही होईल ती भविष्यातल्या गोष्टी आहेत. पण सध्याच्या सिच्युएशनला काय गोष्ट आहे की आपली जिल्हा बदली होणार नाही आहे. त्यामुळं आपण विचार करताना काय करणार की पहिला स्वजिल्हा आपण देऊ आणि मग वर्स्ट केसमध्ये जर आपल्या जिल्ह्यातच सिलेक्शन नाही झालं तर आपलं काय होईल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होईल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय होईल पहा आता ह्याचं उदाहरणादाखल आपण जर समजूनच घ्यायचं असेल तर याची सुरुवात कशी होईल पहा समजा इथं नांदेडचं मेरिट लागलं 125. ठीक आहे. नांदेडला 125 मेरिट लागलं तर हा जो कॅन्डिडेट आहे बीएससी क्वालिफिकेशन असणारा हा पहिल्याच प्राधान्यक्रमामध्ये सिलेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. कारण त्यानं नांदेडचं मेरिट दिलं होतं आणि कोल्हापूरला जर समजा 119 मेरिट लागलं. ठीक आहे. असं होऊ शकतं कारण कोल्हापूरला काही लोक प्राधान्यक्रम देणार नाहीत आणि नांदेडलाच जास्त जागा आहेत म्हणून तिकडे प्राधान्यक्रम देतील. तर काय होईल 119 इथं मेरिट लागलं तर तो इथं सिलेक्ट होऊन जाईल. पहिल्याच प्रेफरन्सला हा कोल्हापूरवाला सिलेक्ट होऊन जाईल आणि हा नांदेडचा प्रेफरन्स दिल्यामुळं हा पहिल्याच प्रेफरन्सला इथं सिलेक्ट होऊन जाईल. आता काय होईल कोल्हापूरचं मेरिट किती लागलं 119 लागलं आणि ह्या मेंबरनं काय विचार केला की कोल्हापूरचं मेरिट जागा कमी असल्यामुळे जास्त लागू शकते त्यापेक्षा जिथं जास्त जागा आहे तिथंच आपण जाऊ आणि तिथं आपलं सिलेक्शन करून घेऊ आणि मग नंतर भविष्यात बदली झाली तर झाली नाहीतर आपण काय करू आहे इथंच कमीत कमी जॉब तरी मिळेल मला असा विचार करून तो नांदेडला प्रेफरन्स दिला होता. आता तो नांदेडला तिथं स्टक झाला पण त्याचं आता नुकसान काय झालं कोल्हापूरचं मेरिट 119 लागलं. 119 मेरिट लागल्यामुळं त्याला काय करावं लागलं
म्हणजे ह्या मुलानं जो व्यवस्थित विचार केला की बाबा मला माझ्या गावाजवळचा जॉब पाहिजे, नाही मिळालं तर मग पुढचा बघू असं. आता विचार करा, जर तुमचा जिल्हा तुम्ही पहिला प्राधान्यक्रम दिला असता, समजा ते मेरिटमध्ये तुम्ही बसला नसता. आता हे उदाहरण झालं की मी तुम्हाला यातनं हेच सांगायचं होतं की कधी कधी काय होतं, आपण असा विचार करतो की माझं माझ्या जिल्ह्यात सिलेक्शन होणार नाही, म्हणून आपण काय करतो, जिथं जास्त जागा दिसतात तिकडं पळत सुटतो आणि तिथला प्राधान्यक्रम देतो आणि तो प्राधान्यक्रम दिल्यामुळे आपलं काय होतं, फसगत होऊ शकते. आपल्या जिल्ह्याचं मेरिट कमी लागलं आणि आपण जर दुसऱ्या जिल्ह्याचा प्रेफरन्स पहिला दिला असेल तर आपण तिकडे लागू शकतो. काय होतं पहा, समजा आता इथं ह्यानं कोल्हापूर जिल्हा इथं दिलेला आहे. काय आता इथं कोल्हापूरचा आपण मेरिट समजा इथं पण 119 लागलेला आहे. पण काय झालं, हे ना पहिला प्राधान्यक्रम नांदेडचं मेरिट लागलं समजा 127. ठीक आहे. त्याच्यानंतर सोलापूरचं लागलं 126. ठीक आहे. नाशिकचं लागलं 130. सांगलीचं लागलं 135. ठीक आहे. पण वर्धाचं मेरिट काय लागलं समजा 124 मेरिट लागलं. आता काय होईल, त्याचं सिलेक्शन इथं होऊन जाईल वर्धाला. ठीक आहे. वर्धाला त्याचं एकदा सिलेक्शन झालं की त्याचा 119 ला इथं पण सिलेक्शन होत होतं त्याचं, पण याचा विचार केला जाणार नाही. समजा मुंबईचं पण मेरिट लागलं 112 किंवा नागपूरचं मेरिट लागलं 124 आणि ठाण्याचं मेरिट लागलं 130, कोल्हापूर महानगरपालिकेचं लागलं समजा 120. ठीक आहे. तर काय होईल पहा, तर कोल्हापूर इथं वर्धामध्ये तो सिलेक्ट झाला कारण त्याला 124 मार्क आहेत. 127 ला नांदेडमध्ये सिलेक्ट झाला नाही, 126 ला नाही झाला सिलेक्ट, नाशिकला 130 पडलं सिलेक्ट, 130 मेरिट लागलं सिलेक्ट झाला नाही, सांगलीला 135 मेरिट झालं सिलेक्ट झालं नाही. पण त्याचा किती नंबरचा, 5 नंबरचा प्रेफरन्स जो होता वर्धा, तो 124 ला सिलेक्ट झाला. पण हा काय झाला, कोल्हापूरला 124 119 मेरिट लागल्यामुळे हा इथं सिलेक्ट झाला. त्यामुळे याच्या पुढच्या प्राधान्यक्रमांचा विचार केला जात नाही. ठीक आहे. जिथं तुमचं मेरिट स्टक होईल, आता इथं हा 5 नंबरचा प्रेफरन्स हा डन झाला, याचा हा मेरिट मध्ये बसला की याचे पुढचे प्रेफरन्स काय होत जातात, रद्द होत जातात. लक्षात आलं. त्यामुळे काय होतं, आपण प्रेफरन्स देताना मित्र लक्षात घ्या, आपण प्रेफरन्स देताना हा आपला स्वतःचा जिल्हा पहिला. आता माझा समजा माझा स्वतःचा जिल्हा कोल्हापूर आहे, तर मी पहिला प्राधान्यक्रम कोल्हापूर मधल्या जेवढे प्रेफरन्स देता येतील विदाऊट इंटरव्ह्यूचे तेवढे सगळे प्रेफरन्स मी कोल्हापूर जिल्ह्यातील देईल. आता त्यानंतर ना मला सोयीचा जिल्हा, माझा आता पुण्यामध्ये घर आहे, तर मला पुण्याचा प्रेफरन्स सोयीचा ठरू शकतो, मग मी काय करेल, दुसरा प्रेफरन्स पुणे देईल. कारण माझी पुण्यात राहायची व्यवस्था आहे ऑलरेडी सेटअप, तर मी पुण्याचा दुसरा प्राधान्यक्रम देईल. काही लोकांचं असं असेल की माझा XYZ जिल्ह्यामध्ये राहण्याची व्यवस्था माझी आहे किंवा मला तिथलं वातावरण पोषक आहे. आता काही लोक काय करतात, रत्नागिरीमध्ये जास्त जागा दिसत आहेत म्हणून सगळे धड्या पहिला रत्नागिरीचा प्रेफरन्स देतात. तर तसं करायचं नाही मित्रांनो. तुमच्या प्रेफरन्स वरती तुमचं सिलेक्शन कुठे होणार हे डिपेंड आहे, पण ते फक्त तेवढ्या पुरतच आहे की तुमचं प्राधान्यक्रम कसा आहे. समजा एखादा कॅन्डिडेट असा असेल की हे जनरेट मेरिट कसं जनरेट होतं पहा, हे आता आपण पाहिलं झेडपी कोल्हापूरची जाहिरात आलेली आहे. झेडपी कोल्हापूरला काही लोकांनी पहिला प्राधान्यक्रम दिला, काही लोकांनी दुसरा दिला, काही लोकांनी 100वा प्राधान्यक्रम दिला, काही लोकांनी समजा 15वा प्राधान्यक्रम दिला, काही लोकांनी 15वा प्राधान्यक्रम दिला. काय होतं पहा, पहिला प्राधान्यक्रम दिलेला मार्क आहेत समजा 107, दुसरा प्राधान्यक्रम दिलेला मार्क आहेत 108, यांचं मेरिट यांचं मेरिट लागलं समजा 125 आणि 100वा प्राधान्यक्रम ज्यानं दिलाय त्याला मार्क पडले 126 आणि 15वा प्राधान्यक्रम दिलाय त्याला पडले 124. ठीक आहे. आता पहा, तुम्ही म्हणाल की मी कोल्हापूर झेडपीला पहिला प्राधान्यक्रम दिला होता, मला 107 मार्क होते कारण माझा पहिला प्राधान्यक्रम आहे, त्यामुळे माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर तसं नसतंय, ते तुम्ही कितवा प्राधान्यक्रम दिलाय हे महत्वाचं नाही. तुम्ही जितक्याच आस्थापनांना प्राधान्यक्रम दिलेला असेल, समजा तुम्ही 100 आस्थापनांना प्राधान्यक्रम दिला तर तुमचा 100 आस्थापनांमध्ये विचार केला जाईल. लक्षात घ्या. आणि ही प्रोसेस कशी आहे, सिस्टीम जनरेटेड प्रोसेस आहे.
ठीक आहे. तो ज्यावेळी अल्गोरिदम रन होतो त्यावेळी तो अल्गोरिदम मध्ये ऑटोमॅटिक त्या सगळ्या गोष्टी होतात. फक्त ते आपल्याला एक्सप्लेन बोर्डवरती करता येत नाहीत सगळ्या गोष्टी. त्या ऑटोमॅटिक जनरेट होतात आणि काय होतं की तुम्हाला ऑटोमॅटिक त्या प्रोसेसमधनं म्हणजे जी काही तुम्ही प्राधान्यक्रम दिलेले असतील त्या प्राधान्यक्रमामध्ये तुम्ही पहिल्या प्राधान्यक्रमात बसला नाही तुम्ही कॅन्सल, तुम्ही दुसऱ्यात बसला नाही तुम्ही कॅन्सल, तुम्ही 100व्या प्राधान्यक्रमात बसला तुमचं सिलेक्शन होत असतं. ते कशावरती डिपेंड आहे, तुम्ही कुठं कुठं प्राधान्यक्रम दिलाय याच्यावरती डिपेंड आहे. पण तुमच्या सोयीचा जिल्हा मिळण्यासाठी तुम्ही एखादी समजा कोल्हापूरला तुम्ही 100वा प्राधान्यक्रम दिला असेल आणि नांदेडला तुम्ही पहिला प्राधान्यक्रम दिला असेल, जर तुम्ही पहिल्या प्राधान्यक्रमात नांदेडला बसला तर तुमच्या 100व्या प्राधान्यक्रम मध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाता. त्यामुळं काय करायचं, तुम्ही पहिल्यापासून प्रोसेसमध्ये जाताना प्रेफरन्स देताना असा विचार करायचा की पहिला प्रेफरन्स हा आपल्या जिल्ह्याला किंवा आपल्या जिल्ह्यातल्या शाळांना किंवा आपल्या सोयीच्या ठिकाणी, सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सोयीचं ठिकाण. कारण पहिला माझं सोयीचं ठिकाण काय असेल तर माझा जिल्हा असेल किंवा मी महानगरपालिका क्षेत्रात राहत असेल तर माझी महानगरपालिका, मग त्यानंतर जिल्हा परिषद. कारण जिल्हा परिषदच्या शाळेला थोडस आपला तालुका बदलून आपल्या 2-3 तालुके लांब किंवा आपल्या घरापासून 100-200 किलोमीटर लांब जिल्ह्याची जितकी लेंथ असेल त्याच्यावरती डिपेंड. तर अशा पद्धतीने आपल्याला लांब पण जावं लागू शकतं. आपल्याला आपल्या घराजवळ जर राहायचं असेल तर घराजवळ पण राहायचं असेल तर तुमच्या मेरिटमध्ये जर तुम्ही मेरिटला बसत असाल आणि तुमचा प्राधान्यक्रम 100वा जरी असेल तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. पण प्रायोरिटी तुम्ही कशाला देणार आहे, प्रायोरिटी म्हणजे प्रेफरन्स प्राधान्य तुम्ही कशाला देणार आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला प्राधान्य काय असलं पाहिजे सगळ्यांचं, तर तुमच्या घराजवळचा जॉब मिळणं हे प्राधान्य असलं पाहिजे. जॉब सगळ्यांना मिळणार आहे. समजा एका कॅन्डिडेटनं पहिला प्रेफरन्स दिलाय आणि एका कॅन्डिडेटने 100वा प्रेफरन्स दिलाय कोल्हापूरमध्ये, पण पहिला प्रेफरन्स देणारा कॅन्डिडेटला मार्क पडलेत किती 100 आणि दुसरा प्रेफरन्स देणाऱ्या कॅन्डिडेट 100वा प्रेफरन्स देणाऱ्या कॅन्डिडेटला मार्क पडलेत 125, तर ऑब्विसली 125 वालाच कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे तिथं. पण कधी त्यानं जर प्रेफरन्स वरच्या 99 प्रेफरन्स मध्ये तो सिलेक्ट झालेला नसेल तर एखादा कॅन्डिडेट आहे त्यानं पहिला प्रेफरन्स काहीतरी दिलाय 1 ते 99 प्रेफरन्स त्यानं दिलेला आहे, ठीक आहे, आणि 100वा प्रेफरन्स त्यानं दिला झेडपी कोल्हापूर. ओके, आणि ह्याचे मार्क आहेत 125 आणि एक कॅन्डिडेट असा त्याला 120 मार्क आहेत आणि त्यानं काय केलं पहिला प्रेफरन्स दिला झेडपी कोल्हापूर. आता तुम्ही मला सांगा ह्यातला कॅन्डिडेट पहिला सिलेक्ट होणार कुठला. समजा हा जर कॅन्डिडेट या पहिल्या 99 मध्ये सिलेक्ट झाला नसेल तर हा झेडपी कोल्हापूरला सिलेक्ट होईल. हा जर या पहिल्या 99 मध्ये कुठेतरी सिलेक्ट झाला असेल तर त्याला मेरिट मध्ये असून सुद्धा झेडपी कोल्हापूर मिळणार नाही, त्याचा स्वतःचा जिल्हा. तुम्हाला मी मागाच्या ह्या एक्झाम्पल वरून सांगितलं की एखादा कॅन्डिडेट आहे ते हे दोन कॅन्डिडेट एकाच जिल्ह्यातील फक्त कमी जास्त मार्कवाले मी दाखवले. काय होतं आपल्या जिल्ह्यातील कमी मार्कवाले कॅन्डिडेट इथल्या इथं लागून जातात, पण किंवा दुसऱ्या जिल्ह्यातले लोक इथं येऊन लागून जातात. आपण विचार करताना चुकीचा विचार केल्यामुळं आपल्याला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जायला लागतं. मला ह्यातनं एक सांगायचं आहे की ओव्हरऑल जे मेरिट लागते ते आपल्या म्हणजे आपल्या जिल्ह्याला किती लोक प्राधान्य देणार आहेत त्यानुसार आपल्या जिल्ह्याचं मेरिट लागत असतं. म्हणजे समजा कोल्हापूरला जे प्राधान्य देणारे लोक आहेत ते सगळे म्हणजे त्याचं जर मेरिट लागलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सायन्स मॅथचं मेरिट लागलं 125 आणि मी प्राधान्यक्रम पहिला नांदेडला दिला आणि तिथलं 120 मेरिट लागलं तर मी पहिल्याच प्राधान्यक्रमात तिकडे बसून जाऊ, पण 125 मार्क असताना सुद्धा मी माझ्या जिल्ह्यामध्ये येऊ शकणार नाही. म्हणजे काय तर हे सांगायचं आहे मला की तुम्ही तुमच्या सोयीचे जिल्हे पहिला द्या. तुमच्या मेरिटचा विचार हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे, पण ज्यावेळी तुम्ही प्रत्येक मेरिटमध्ये बसाल प्रत्येक जिल्ह्याच्या त्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या मेरिटला बसाल त्याची त्या जिल्ह्यांची यादी तयार होईल. समजा तुम्ही पहिला जसा प्रेफरन्स दिला, समजा इथं प्रेफरन्स दिला तुम्ही पहिल्या प्रेफरन्सला नाही बसला तर तुमचा पहिल्या प्रेफरन्सला तुम्ही डिलीट झाला, दुसऱ्या प्रेफरन्सला नाही बसला दुसरा डिलीट झाला. पण जर तुम्ही वर्धा डिस्ट्रिक्टला 5 नंबरच्या प्रेफरन्सला बसला
की तुमचा पुढच्या प्रेफरन्सला जरी तुमचं सिलेक्शन होत असेल तरी तुमचा विचार हा केला जाणार नाही. म्हणजे काय, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्या यादीमध्ये तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जिल्ह्यापासून किंवा तुमच्या सोयीच्या ठिकाणापासून प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल, तुमच्या सगळ्या म्हणजे मेरिट लागताना जे काही मेरिट असेल ओव्हरऑल महाराष्ट्राचं, तर ते मेरिट आता समजा एखादा चंद्रपूरचा मेंबर आहे आणि त्यांना प्रेफरन्स दिला सांगली जिल्हा परिषदला जास्त जागा आहेत म्हणून सांगलीचा प्रेफरन्स 3 नंबरला दिला आणि स्वतःचा जिल्हा चंद्रपूर हा 5 नंबरला दिला आणि त्याचं सिलेक्शन, त्याला मार्क आहेत 120, सांगलीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं, पण त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये 112 वाला पण सिलेक्ट झाला, तर तो काय, त्याचं काय होईल की 120 मार्क पडून त्याला त्याचा जिल्हा सोडून सांगलीपर्यंत यायला लागेल जॉब सोडून. तो त्याच्या जिल्ह्यात पण लागू शकतो ना. आता त्यानं उलट केलं, समजा पहिला प्रेफरन्स चंद्रपूर दिला, दुसरा सांगली दिला. आता पहिल्या प्रेफरन्स मध्ये त्याचं सिलेक्शन नाही झालं, पण तो सांगलीच्या मेरिटला बसला, तो सांगलीच्या मेरिटला येऊ शकतो, असं नाही. त्यामुळे कसं आहे, प्रेफरन्स देताना आपल्या सोयीनुसार द्या आणि आपल्या जिल्ह्यात द्या. फक्त ह्या जिल्ह्यात जास्त जागा आहेत आणि ह्या जिल्ह्यात माझं सिलेक्शन होऊ शकतं अशा पद्धतीचा प्रेफरन्स देऊ नका. आपल्या सोयीनुसार आपल्याला जितक्या जवळ जिल्ह्याच्या राहता येईल अशा पद्धतीचं द्या. आता असं पण असू शकतं, काहींचे नागपूरमध्ये घर असू शकतं, एक दुसरं घर पुण्यामध्ये असू शकतं, तर ते नागपूरवाले कॅन्डिडेट काय करतील, पहिला प्रेफरन्स नागपूर दिल्यानंतर दुसरा डायरेक्ट पुणे देऊ शकतात, मग त्याच्यानंतर ना त्यांच्या सोयीनुसार दुसरे जिल्हे असतील ते देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं प्रेफरन्स द्यायचे आहेत. माझा एक हा छोटासा प्रयत्न होता, जेणेकरून काय होईल, मेरिट हे कन्सिस्टंट राहील प्रत्येक जिल्ह्याचं, यासाठीचा हा प्रयत्न होता. बघा तुम्हाला कसं वाटतं, बाकी तुमच्या मनानुसार तुम्ही तुमचे प्रयत्न करू शकताय. अजून बाकीचे व्हिडिओ येतील या संदर्भात, तर ते त्या व्हिडिओनुसार तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकताय. मी फक्त एक, मला जितकी माहिती समजली, मी जितकी माहिती जुन्या लोकांच्याकडनं घेतली, अधिकारी लोकांच्याकडनं घेतली की प्रेफरन्स कसे जनरेट होतात आणि प्राधान्यक्रम म्हणजे काय, म्हणजे जर समजा मी सर 100वा प्रेफरन्स कोल्हापूरला दिला आणि पहिला प्रेफरन्स पुण्याला दिला आणि मी जर पुण्यात सिलेक्ट झालो, तर पुण्यात पण मी पुण्याचं मेरिट 120 लागलं, कोल्हापूरचं मेरिट पण 120 लागलं, तर मला कोल्हापूरची शाळा मिळेल का, तर तसं नाही. सर म्हणले की तुम्हाला 120 मार्क दोन्ही असतील आणि दोन्ही ठिकाणचं मेरिट 120 लागला असेल, तर तुमचं प्राधान्यक्रम पहिला कोल्हापूरला असल्यामुळे तुम्हाला कोल्हापूरलाच यायला लागेल. तर तुमच्या प्राधान्यक्रम किती नंबरचा आहे हा इम्पॉर्टन्स नाही आहे. फक्त तो तुमच्या सोयीसाठी, प्राधान्यक्रम हे फक्त तुमच्या सोयीसाठी आहे. मेरिट हे ओव्हरऑल लागत असतं, लक्षात घ्या. प्राधान्यक्रम हा तुमच्या सोयीसाठी आहे. त्यामुळं प्राधान्यक्रम देताना आपल्या सोयीच्या ठिकाणानुसार आणि उच्च पदापासून ते लोएस्ट पदापर्यंत. ते का, तर तुम्ही जर उच्च पदावरती लागलात तर तुम्हाला त्या पदाचं स्केल मिळून जाईल, हायेस्ट स्केल. यासाठी उच्च पदापासून लोएस्ट पदापर्यंत. आणि दुसरी गोष्ट, जवळच्या म्हणजे घराच्या सोयीच्या ठिकाणापासून ते गैरसोयीच्या ठिकाणापर्यंत अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स द्या. सेकंड गोष्ट मला ही सांगायची आहे की ज्या लोकांना आपलं घरदार सोडून जायचं नाही किंवा आपला जिल्हा सोडून जायचं नाही किंवा पर्टिक्युलर त्यांनी असं ठरवलंय की मी इथंच जॉब करू शकतो, इथं मी जॉब करणार नाही, मला जरी जॉब मिळाला तरी, म्हणजे काही लोक म्हणतील की मला रत्नागिरीत जर जॉब मिळाला तर मी तिथं करणारच नाहीये, तर अशा लोकांनी रत्नागिरीचे प्रेफरन्स देऊ नका, जेणेकरून बाकीच्या लोकांना जॉब लागेल, जेणेकरून ज्या गरजू आहे त्याला जॉब लागेल. आणि थर्ड गोष्ट मला ही सांगायची आहे की ज्या उमेदवारांना एनी हाऊ ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही, गडचिरोली तर गडचिरोली, रत्नागिरी तर रत्नागिरी, अतिदुर्गम तर अतिदुर्गम भागामध्ये मला जॉब दिला तरी माझी करायची तयारी आहे, मी तिथं जाणारच आहे, अशा लोकांनी सर्व प्रेफरन्स सोयीच्या ठिकाणापासून ते अगदी सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणापर्यंत तुम्ही देऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 20% 40% ग्रँटवाल्या ज्या शाळा आहेत इथं सुद्धा तुम्ही प्रेफरन्स द्या. पण हे प्रेफरन्स देताना काय करा, त्याची प्रायोरिटी सगळ्यात खाली ठेवा.
कारण का हे 20% 40%, आता ज्या 20%च्या शाळा होत्या त्या आता 40% लगेच एक वर्षभरामध्ये होत आहेत आणि त्या 40%चं पुढच्या ह्याच्यामध्ये 60% होईल. तर असे हे टप्पे वाढत जाणार आहेत. म्हणजे आता त्यांचा डिसिजन पण असा होण्याच्या स्थितीत आहे की प्रमोशन ग्रँट जे आहे 20% 40% टप्पा अनुदान हे कंटिन्युअसली मिळत राहणार आहे. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. तर अशा पद्धतीनं प्रेफरन्स द्या. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.